बघा कसा डौलाने फडकवतो झेंडा आमचा तो निळा. मी पण खेळते इकडे बाजूला. आम्ही फायनली पोहोचलो आहे बौद्ध लेणीला आणि तुम्ही बघू शकता व्ह्यू. सगळे फॅमिली पप्पा. ही आहे आमची बौद्ध लेणी. सो हे काहीच आता आम्ही आलो आहे बौद्ध लेणी इथे. सो पप्पा कसं इथलं वातावरण कसं वाटलं तुम्हाला? एकदम चांगलं. नेहमी प्रसन्न वाटतं इथे आल्यावर काही. इथलं वातावरण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि प्रसन्न आहे आणि धार्मिक अशी शांती मिळते, मनाला शांती मिळते. बौद्ध लेणी आहे. हो प्रसिद्ध आहे. आता वरती जायचं होतं पण ऍक्च्युली लेणी बंद झालेली आहे. आम्हाला येत येतं थोडासा लेट झाला. सो मी इथेच दाखवते तुम्हाला. नेक्स्ट टाइम आले तर नक्की दाखवेल. सो गाईज तुम्ही बघू शकताय किती छान इथे धम्मदानामध्ये मूर्तीज वगैरे लावलेल्या आहे. एखाद्या व्यक्ती जर एक्सपायर झाले असतील तर त्यांच्या आठवणीमध्ये इथे त्यांचे घरचे मूर्ती दान करतात आणि इथे धम्मदानमध्ये मूर्ती. आणि वरती जे तुम्ही बघताय ना गाईज, हे आहे चकू, वहिनी आणि पप्पा, बाबू. एंट्री काही चिप्स वगैरे घ्यायचे असले तर तुम्ही घेऊ शकता. अँड इकडे आपली लेणी. हे गाईज आता आम्ही बुद्ध लेणीला आणि आता आम्ही थांबलो आहे थोडंसं चिल आउट करायला. या इथं बसल्या वहिनी, हा माझा बाबू. सो आता आम्ही थोडंसं उसाचा रस घेणार आहे आणि मग निवांत दाखवू तुम्हाला लेणी कशी. सो गाईज तुम्ही बघू शकताय एवढं छान निसर्गरम्य वातावरणामध्ये एक बौद्धिक शांती भेटते. सो गाईज आता मी वरती जाते आहे. भाग दिसतोय ना गाईज, इथे वरती लेणी आहे पण आता लेणी आम्हाला यायला थोडं लेट झाला सो बंद झाली. वरती आहे काही जण. गाईज वहिनी छकू आम्ही चाललो आहे वरती. म्हणजे इथे नॉर्मली वरती चाललो. वरती लेणी बंद झाली आणि आम्ही नाराज झालो. हो सो हे बघा गाईज मला एवढं छान वाटतंय ना मी इकडे आले. सो हे बघा या दोघी पण वरती जात आहे. मूर्तीचे छान प्रकारे दर्शन घेऊया आणि छान वाटेल एकदम प्रसन्न रम्य. सो या पावली ती वैशाली नगरी वैभवशाली. जाती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली. त्या नगरीची रूप गर्विता नर्तकी अम्रपाली. चरण बुद्धानाली चरण बुद्धानाली चरण बुद्धानाली चरण बुद्धानाली. सो हे बघा गाईस यावरती इथे आहे मूर्तीच. बघू शकता. हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे. वरती जायला मस्त सो आता आम्ही थोडंसं बसलोय. हे बघा वरती जाण्याची साईड आहे. आम्ही खूप नाराज झालोय गाईज. वरती लेडी बंद आहे पण सगळे जाऊन तिथे पिक्स वगैरे घेत आहेत. किती छान छान अशा मूर्तीज लावलेल्या आहेत. आणि गाईज लुक ॲट द व्ह्यू अँड खरंच एवढं शांत वाटतंय ना एकदम. आणि आता निघालो इथे चकुलीचा फोटोशूट चालू आहे बघा. चला
इकडे टाका. नाही, दानपात्र मग. हो. तथागत गौतम बुद्ध बोलता गाईस, मन सर्व काही आहे. जे तुम्ही बोलतात तेच तुम्ही करतात. जे तुम्ही विचार करतात तेच तुम्ही बनवतात. चल लवकर. अशा प्रकारे होता आज आमचा डे आउट. आणि इकडे रिऊ खाली पडलेली आहे. गाईस आता दर्शन वगैरे छान प्रकारे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे पेटपूजा करायला, म्हणजे ढाब्यावरती. सो बघत राहा. सो हे आहे द्वारकामाई, म्हणजे माझ्या मावशीच्या आठवणीत बनवलेलं छोटंसं बुद्ध मूर्ती धम्मदानमध्ये दिली होती. ती प्रतिष्ठान उभारलेलं आहे. हे आहे माझ्या मावशीचं नाव. त्यांच्या आठवणीत आम्ही हे बांधले, म्हणजे माझ्या मोठ्या भावाने, मावशीच्या मोठ्या मुलाने. इथे आल्यावर आम्हाला मावशीची खूप आठवण येते. द सिम्बॉल ऑफ नॉलेज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 17 वर्षाच्या कडक संघर्षानंतर गाईस आपल्या ह्या विद्यापीठ गेटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट 14 जानेवारी 1994 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून विद्यापीठ गेटला नामविस्तार करण्यात आले. त्यामुळे बघा कसा डौलाने पडतो बाबासाहेब आंबेडकर आमचा तो विद्यापीठ निळा. गेटला दरवर्षी सगळे भीमसैनिक सो हा परिसर आहे जनसमुदाय धम्म परिवर्तन दिनानिमित्त आम्ही सगळे इथे जमा होतो, एकत्रित होतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या खूप छान पुतळ्याला उत्साह अभिवादन करतो. मराठवाडा नाम बोला बाप्पा बोल. ही जी कमान आपण बघतोय हां ही कमान मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव देण्यासाठी हां जवळपास 20 ते 25 वर्ष लागले. त्या निमित्ताने जेव्हा ह्या विद्यापीठाला नाव देण्यात आले तेव्हा ही कमान बनवण्यात आली. हां. आता आम्ही आलो आहे विद्यापीठ गेट. हे बघा. चला हे म्हणलं हां मराठवाडा हां या तर हां मराठवाडा नामविस्तार दिन आम्ही इथे सगळे साजरे करतो दरवर्षी. हे बघा बाबासाहेबांनी खूप संघर्ष केला आहे गाईज आपल्यासाठी, आणि तो आज दिसून पण येतोय. आणि हेच ते महान विद्यापीठ गेट आहे. आम्ही आता आलो आहे येस ढाबा. सो चाललो आम्ही पेट पूजा करायला. आणि ब्युटिफुल आहे हा ढाबा, मस्तच. खाली पण हे सगळे बसलेले छान. आता आम्ही पोहोचलो आहे ढाब्यावरती. सो या दाखवते तुला. ओके पण आहे गाईस. आणि आता आम्ही इथे बसलो आहे जेवायला. टेबल्स आहे, छानसे झोके पण आहे. रिऊ उठलेली आहे, बाबा झोपलेला आहे. या वहिनी खूप छान आहे हा गाईस, आवडले. मम्मा हँड वॉश करते. ढाबा जेवायला. पप्पा पण बसले रिऊ सोबत. या पण जेवल्या. आणि हॉटेलचं जेवण खरंच खूप छान, म्हणजे ढाबाच होता हा, खूप छान. माझा फेवरेट आहे एस एस ढाबा.
बाय कर बाय कर बाय कर. होय हाय मैं बच्चा वाह 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 वाह. कोणी उतर का? उतर. मी पण खेळतेस हो का. इकडे बाजूला छोटी छोटी मुलं त्यांच्यासोबत आपण पण मूल व्हायचं.